काय अवस्था आहे खरं तर वारंवार तुम्ही पाठपुरावा देत आहात कशा पद्धतीची ही सगळी पाहणी आहे काय पाहायला मिळते आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात घोटाळा झालेला आहे. कदाचित मुंबईमध्ये मी एकमेव आमदार असेन 2 वर्ष बोलत असताना. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर आणि लोक प्रश्न विचारायला लागल्यानंतर आपण पाहतोय वांद्रा असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अनेक ठिकाणी म्हणजे चेंबूरला त्या दिवशी मी गेलेलो 2 बाजूच्या गल्ल्या खोदून ठेवलेल्या. संपूर्ण मुंबईत हा त्रास होऊ लागल्यानंतर मी जे 2 वर्ष भाकीत करत होतो की मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीमुळे, मुंबईचे हाल होणार आहेत एशन्सीच्या भ्रष्टाचारामुळे, निर्लज्जपणामुळे, ते आज व्हायला लागलेत आणि माझ्यासोबत सगळेच आमदार बोलायला लागलेत, मग ते सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे. आता मध्यंतरीच्या काळात परत एशन्सीने थोडं नाटक केलं, सगळीकडे जाऊन एक प्रयत्न केला की रस्त्याची पाहणी करू, मग परत कुठे काय पेनल्टी लावू. पण आपण परिस्थिती पाहतात आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत, मी कुठच्याही बीएमसीच्या अधिकाऱ्याला दोष देणार नाही, कारण हा पूर्णपणे दोष एशन्सीचा आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राचा आहे. आज जिथे आपण उभे आहोत हा खरं तर नवीनच कॉन्क्रीटचा झालेला रस्ता. आता तुम्ही पाहणी करताना पाहिलं होतं, सकाळी जे लेईंग झालेलं आहे कॉन्क्रीटचं ते देखील पाहताय. त्याच्या खालती ना खोदलेलं आहे, ना खडी आहे, ना काय. इलेक्ट्रिकल लाईन असतील, गॅसची लाईन असतील, युटिलिटीसाठी कुठेही जागा न सोडता त्याच्यावर कॉन्क्रीट पोर केलेलं आहे, ओतलेलं आहे आणि त्याच्यानंतर वरतून थोडं लेवलिंग करण्याचा प्रयत्न झाला. घाईघाईत आज सकाळी केलं कारण आपण येणार म्हणून. पण जिथे आपण उभे आहोत अक्षरशः चंद्रावर उभे आहोत असं वाटायला लागलेलं आहे. कारण हा रस्ता मला वाटतं जवळपास 15 दिवसापूर्वी नाही झालं असेल, पण बरोबर ना, आणि पुढचं थोडं त्याच्या आधी. पण गोणीची ते अजूनही तसंच आहे, खड्डे पडलेले आहेत, कॉन्क्रीट वरतून चिप व्हायला लागलेलं आहे. आणि वारंवार ह्याची तक्रार करून देखील मुंबई महानगरपालिका कोळीवाड्याकडे लक्ष देत नाही आणि असेच रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत. हेमांगीताई आहेत, बाबूकुळी जे आहेत, आम्ही सगळेच इथे फिरत असताना एकच जाणवतं की रस्त्याचा भ्रष्टाचार एशन्सीने केलेला हा खरा आहे आणि हा डोळा देखत आहे. हे पैसे कोणाच्या खिशात गेले, कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात गेले, कदाचित हे सगळं दाखवल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडून अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, पण एशन्सीवर कारवाई कधी होणार, ईओडब्ल्यूची चौकशी कधी लागणार, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कधी बेड्या ठोकणार, ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी द्यावं आम्हाला. ज्या रस्त्यावर चालू आहेत आपण चाललोय त्याच्यावरच चालूया, आपण रस्ता बदलू नको. मनसेकडे तुम्हाला एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे. बघा, ऐका, लोकप्रतिनिधी नाहीयेत तर प्रति सभागृह. मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे. आज रस्त्याचं जे आहे ते आहे. मला वाटतं 2 पक्षप्रमुख जे बोलतात ते आपल्या समोरच बोलतात. काँक्रिटीकरणाचा आपण मुद्दा काढला तर मग यंदा महापालिकेकडून असं सांगण्यात आलं आहे की काँक्रिटीकरणामुळे जे रस्ते खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याचा खर्च देखील कमी होऊ शकतो काही प्रमाणात. मुख्य गोष्ट हीच आहे की काँक्रिटीकरणचं काही प्रिन्सिपल्स असतात. मोठ्या रस्त्यांना काँक्रिटीकरण केलं जातं जिथे आपल्या मुंबईसारख्या रस्त्यांच्या खालती साधारणपणे 42 ते 43 युटिलिटीज असतात. त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करून तुम्ही काँक्रिटीकरण करता. असे जे छोटे रस्ते असतात, अरुंद रस्ते असतात, त्याच्यावर कुठेही काँक्रिटीकरण न करता ऍस्फॉल्ट मॅस्टिकच केलं जातं. आणि काही काही ठिकाणी जसं ग्रामीण भागी असेल जिथे युटिलिटी रस्त्याखालती नाहीये तिथे व्हाईट टॉपिंग केलं जातं. पण हे एक हावरटपणा आपण बघत होतो गेले 2 वर्ष एशन्सी सरकारमध्ये, ज्यांनी पैसे काढण्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरचं दुकान चालू केलेलं आहे. काँक्रिटीकरणासंदर्भात अधिवेशन चालू असताना बैठक देखील झालेली होती, मात्र त्याच्यात किती वेळ आले होते बैठकीत? मला वाटतं सगळ्यांनी, मग पालकमंत्री मुंबई उपनगराचे ते पण स्वतःच्या रस्त्यांबद्दल बोलतायत. म्हणजे स्वतःकडे अधिकार असताना कशावर बोलत होते, काय बोलत होते मला माहित नाही, पण मी त्यांच्यावर बोलत नाही. त्यांना मदतीची गरज आहे, सायकोलॉजिकल हेल्पची गरज आहे. पण तुम्ही एक बघा, बँड्रा वेस्ट असेल, मुंबई उपनगर पूर्णपणे बघा, मुंबई शहरातला कॉन्ट्रॅक्टर पळून गेला होता, पण उपनगर जसं खोदून ठेवलेलं आहे आणि खोदून झाल्यानंतर जिथे काम झालंय, काय दर्जाचं काम झालंय हे आपण स्वतः जाऊन पहा. खरंच असं वाटतंय काँक्रिटीकरणामुळे यंदा मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही किंवा खर्च कमी. कॉन्क्रीटच उडायला लागले. कॉन्क्रीटमध्ये आता तुम्ही फक्त भेगा पडतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगेन आपल्याच माध्यमातून, पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्या बैठका घ्यायला सुरू करा आणि त्याच्यात हे कॉन्क्रिटीकरण जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे ड्रेन्स असतील, चेंबर असतील, तिथे जाऊन ते कॉन्क्रीट अडकलं असेल तर त्याच्यावर आत्ताच लक्ष द्या. हे गोष्टी आम्ही आधी करायचो, तुम्ही आत्तापासून सुरू करा. ह्याला जोडून पावसाळा नजीकच आहे आणि असं असतानाही नाले सफाईची जी कामं झालेली नाहीयेत, अजूनही अनेक ठिकाणी सुरू नाहीयेत, कामं झालेली नाहीत. तर यंदाही मुंबईची तुंबई होतं. बघा तुम्ही पहा एक गोष्ट, पोयसर नदीचाच फोटो आलेला आहे. काय हालत आहे आज मिठी नदी मी पाहत होतो, अक्षरशः बेकार हालत आहे. अनेक ठिकाणी जे डिसिल्टिंग व्हायला पाहिजे, गाळ काढायला पाहिजे, तो काढला गेला नाहीये. रस्त्याच्या बाजूला गटारातलं गाळ असंच ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना कुठच्या पावसाळ्याची तयारी महानगरपालिका आणि एशन्सी गट आणि भाजप करत आहे? थोडं तरी निवडणुका सोडून आणि पक्ष फोडण्या सोडून
कामावर जर लक्ष दिलं आणि ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं त्याच्यावर लक्ष दिलं तर खूप मदत होईल मुंबईची. राज ठाकरे यांनी जी साथ घातली आहे त्याला प्रतिसाद देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. तुमचं काय मत आहे की 7 प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो. तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही. एकनाथ शिंदे मात्र संतापले. मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले त्यांनी वाटतं. तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात ते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई, तशीच पाणी टंचाई मुंबई शहरात देखील जाणवते आहे. अनेक ठिकाणी पाणी जे आहे कमी प्रमाणात आहे. बघा, हेच मला वाटतं आपण खूप एक महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहे उद्याजी. कारण गारगाई धरण त्याच्या विरुद्ध आम्ही डिसाईल करत होतो. गारगाई धरण आमच्याही वचननाम्यात होतं, पण धरण आणि विहीर मला वाटतं कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याची एक आता तुलना करू शकाल. विहिरीत पाणी का नाहीये? कारण पाऊस पडला नाही आणि हे सगळं पावसावर आपण अवलंबून राहतो. गारगाई धरण किंवा कुठचंही धरण बांधत असताना तुम्ही एक बघायला पाहिजे, मुंबईसारखं शहर आपलं आपण सांभाळतो. या मुंबई शहरामध्ये जवळपास 450 मिलियन लिटर्स प्रतिदिन एवढी आता शॉर्टफॉल आहे. हे भरून काढण्यासाठी डिसेलचा प्लांट हा दिवसाला उपयोगी पडेल. धरण जर बांधलं तर तुमचं पावसावर अवलंबून आहे ती राहतेच. किती दिवस आपण पावसावर अवलंबून राहणार? ह्याच्यावर पावसावर अवलंबून न राहता मला वाटतं कुठे ना कुठेतरी डिसेलकडे गेलं तर थोडा फरक पडू शकतो. पण आज आपण पाहतोय पाणी टंचाई, विहिरी सुकायला लागलेल्या आहेत, धरणं सुकायला लागली आहेत. मुंबईचं देखील पाणी आपण पाहतोय, मध्ये पाण्याचा स्ट्राईक झाला टँकरवाल्यांचा आणि पाणी देखील दूषित येत आहे, दाब कमी आहे, हे सगळं दिसायला लागले. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली मुंबईची पाणी टंचाई निर्माण झालेली होती आदित्य ठाकरे यांच्यामुळे झालेली आहे. गारगाई मी अनेक दिवस सांगत आलेलो आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे. त्याचं आता माझं मत ठाम व्हायला लागलेलं आहे. अजून जो खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी करण्याचा जो प्रकल्प होता त्यासाठी तुम्ही आग्रही होता, तो जर आमच्या सरकारच्या वेळी आम्ही सुरू केलेलं काम एशियनशीनी बंद पाडलं निर्लज्जपणे. जर ते झालं असतं तर मुंबईचे हाल झाले नसते. 2025च्या शेवटापर्यंत पाणी सुरू झालं असतं तिथून. आज बैठक घेत आहे तुम्ही, तुमच्या आमदार खासदारांची मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, तर काय आपल्याला आठवत असेल मागच्या बैठकीनंतर आम्ही अनेक जसं मोर्चे काढले, वॉर्ड ऑफिसर मोर्चे काढले आणि तिथे देखील पोलिसांची बहुसंख्य फौज आमच्यावर सोडली गेली सरकारकडून. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत पण पोलिसांचे हात त्याच्यावर बांधलेले आहेत आणि राजकीय हेतूंनी पोलिसांचा वापर होतोय. माझं तर ठाम मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 48 तास पोलिसांना द्यावे, पोलीस सगळं काही नीट करून दाखवतील, पण नुसतं राजकीय हेतूंनी पोलिसांना वापरू नये. पावसाळ्याला सुरुवात होते, 1-1.5 महिना अवधी आहे, मात्र अजूनही नाले सफाईची ती पूर्ण ते झालं ना. नाले सफाई काय त्यांनी तिजोरी सफाई सुरू केली आहे एशियनशीनी. सड़क को लेकर आप मैदान में आए हैं जी। आप कह रहे हैं बड़ा भ्रष्टाचार है, कैसे? 2 सालों से मैं यही कहता आया हूं कि सड़क की जो काम है, कंक्रीटीकरण के जो काम है, उनमें बहुत सारा भ्रष्टाचार हुआ है. आपको याद भी होगा 15 जनवरी 2023 में मैंने पत्रकार परिषद के माध्यम से ही प्रधानमंत्री महोदय को विनती की थी कि आप इन कामों का भूमि पूजन ना कीजिए क्योंकि आपके हाथों से भ्रष्टाचारों का काम का भूमि पूजन होना ये गलत होगा. लेकिन यही बात है कि जो 2 साल से मैं कहता आया हूं, आज सत्य परिस्थिति दिखने लगी है. पूरे मुंबई उपनगर में हर कहीं रास्ता आप देखिए तो रास्ता दिखता ही नहीं है. हर जगह कोई पॉटहोल हो या कहीं खोद के रखा है. यही बात है कि ये सारे जो काम हुए, आज क्वालिटी देखो, जिस रास्ते पे हम खड़े हैं 4 दिन पहले रास्ता ले हुआ है, कैसे चांद पे खड़े ऐसे लग रहा है. तो ये बात जो है, यही मैं मुंबईकरों के लिए कहना चाहता हूं कि आज जो लूट हुई है वो पिछले 2 सालों में, 2.5 सालों में भाजपा ने और एशियनशी ने की है. आप लूट की बात कर रहे हैं, एक और लूट की बात आपने करी थी, बड़ी प्रमुखता से उठाई थी, वो वोटों की लूट थी. राहुल गांधी ने अमेरिका जाकर इसका जिक्र किया है और अब इस बात को लेकर बात हो रही है कि अमेरिका जाकर देश की छवि की बात. देखिए, ये बात तो प्रधानमंत्री महोदय कितने बार देश की छवि बाहर कांग्रेस के बारे में या देश के बारे में बोल के आए. ये अब शेल में रहना बंद करना चाहिए. ट्विटर पे हम जब डालते हैं या कोई भी आपकी मीडियम पे आता है, देश भर में तो सारे लोग देखते हैं, दुनिया भर में देखते हैं. और यही बात रही कि अगर कोई एंटी डेमोक्रेटिक फोर्स जैसे चुनाव आयोग है, देश में क्या दुनिया में उनकी बदनामी उन्हीं की वजह से हो रही है. तो हम जब सत्य बोलते हैं तो कौन सी बदनामी होती है. दुनिया को भी पता है कि चुनाव आयोग जो है वो सबसे भ्रष्ट और भाजपा के कार्यालय से चलने वाला आयोग है. राहुल गांधी ने महाराष्ट्र के बारे में बात कही कि महाराष्ट्र में चुनाव में तो वही अफरा तफरी तो हुई थी महाराष्ट्र में. आपने रास्तों का मुद्दा उठाया, वहीं दूसरी तरफ ग्रामीण इलाकों में पानी की समस्या बहुत ज्यादा है. ग्रामीण इलाकों में है, महाराष्ट्र में हर जगह आप देखिए, छत्रपति संभाजी नगर में हमारे हर एक वार्ड में मोर्चे शुरू है. फिर आप थाने देखिए, नासिक देखिए, मुंबई देखिए, पूना देखिए. लेकिन कहीं ना कहीं ये देखता हूं मैं कि जो सरकार बनी हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से, सरकार को जनता के बारे में कुछ नहीं लगता है. हम जब मोर्चे निकाल रहे थे तो पुलिस को हम पे लाठीचार्ज करने छोड़ा था, हमारे पीछे छोड़ा था, नोटिस आए. लेकिन एक तरफ आप देख रहे हो महिलाओं पे अत्याचार हो, किसानों की आत्महत्या हो, पानी की तकलीफें हो.
ये सारी बढ़ती जा रही है, सरकार नजरअंदाज करिए। आप सड़कों की बात कर रहे हैं, भ्रष्टाचार की बात कर रहे हैं, पानी की समस्या की बात कर रहे हैं, लेकिन बीजेपी का ट्विटर हैंडल भी कल रात को शायद आपने देखा हो, उसमें यूसीसी की बात हो रही है, बोल रहे हैं यूसीसी अपलोडिंग। बिल्कुल यही तो उनकी बात है ना। एक बात आप रोटी कपड़ा मकान की कीजिए, वो किसी और की करते हैं, क्योंकि आपका लक्ष्य विचलित करना चाहते हैं। उद्धव जी और राज ठाकरे जी साथ में आने की बात सुन के जो डीसीएम है वो थोड़े से चिढ़ गए, किस तरह से? DCM 1 है कि DCM 2 है, वो पहले जाने फिर बात करते हैं उनपे।